परवा दिवशी मी एक रील टाकली होती आणि त्याच्यामध्ये बोलले होते मी की हाऊसवाईफ किंवा होममेकर ज्या असतात त्यांच्या मनाची कोणती कंडिशन असते. तर आणि आज मी बोलणार आहे की वर्किंग वुमन्सला नेमका कोणता गिल्ट असतो. तर बघा, ज्या वेळेला त्या ऑफिसला जातात त्यावेळेला त्यांच्या डोक्यात एकच विचार असतो की माझं मूल घरी कधी येईल. घरी असेल एकटा, तो छोटा असेल तर तो कसा सावरत असेल स्वतःला, त्याला भूक लागली असेल का, त्याला जेवण वेळेवर मिळालं असेल का, किंवा जर कधी तो आजारी पडला तर घरातून बाहेर निघत असताना इतक्या फणफणत्या तापामध्ये मी त्याला सोडून जात आहे, ऑफिसला जात आहे, तर मला फार आणि या गोष्टीमुळे तरी पण हा गिल्ट ती दिवसभर सोबत वावरत असते की माझ्या बाळाला आत्ता माझी खूप गरज आहे पण मी त्याला वेळ देऊ शकत नाही आहे. मग ते बाळ 3 महिन्याचं, 6 महिन्याचं, वर्षाचं किंवा 3-4 वर्षाचं जरी असेल तरीही, आणि बाळ सारखं म्हणत असते मम्मी तू माझ्याजवळ थांब ना गं मम्मी. आणि हा गिल्ट ती दिवसभर ऑफिसमध्ये घेऊन वावरत असते. म्हणजे सांगायचं एकच आहे, तुम्ही घरात असा किंवा घराच्या बाहेर असा, तुम्हाला गिल्ट हा कुठला नाही कुठला वाटणारच आहे. म्हणून तुम्ही आहे एक पर्याय असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये राहा. जर तुम्ही होममेकर असाल तर त्यातला आनंद घ्या. जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुम्ही तिकडे लक्ष द्या, कारण तुमच्या हातातून कुठली नाही कुठली तरी गोष्ट नक्कीच निसटणार आहे. म्हणून आहे त्या गोष्टीचा जास्तीत जास्त आनंद घेणं हे महत्त्वाचं आहे. कुठली तरी एकच गोष्ट आपल्या हातात येणार आहे, त्याच्यामुळे गिल्ट न वाटता आहे ते जीवन सुंदर जगा.